नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द राईज ऑफ नॅशनलिझम इन युरोप हा 10th क्लास CBSE पॅटर्नमधला एक पहिला चॅप्टर आज बघणार आहोत. यात काय झालं की सुरुवातीला काय दिलेलं आहे, आपल्याला एक इमेज दिलेली आहे. ते कोणाची इमेज आहे? तर फ्रेडरिक सुरोनी बघितलेलं एक ड्रीम आहे, म्हणजेच काय, द पॅक्ट बिटवीन नेशन. या इमेजला नाव देण्यात आलं. तिथं काय झालेलं आहे की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा एक पुतळा आहे आणि जो लोकांना काय दाखवते, एक ब्राईट पाथ दाखवते, दाखवताना आपल्याला दिसते. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की जे 9th क्लासमध्ये आपण काय बघितले की फ्रेंच रिव्होल्यूशन बघितले, त्याच्या पुढचा पार्ट, त्याचा इम्पॅक्ट काय झाला, कोणत्या देशावर झाला, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायला मिळते. तर या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण 2 संज्ञा बघूयात, एक तर कंट्री आणि एक नेशन स्टेट. तर कंट्री म्हणजेच काय की ज्याला प्रॉपर बाउंड्रीज आहेत त्याला कंट्री म्हणता येईल. आणि नेशन स्टेट म्हणजे काय, नेशन म्हणजे काय की एका कल्चरचे, एका विचाराचे लोक जिथं येऊन राहतात त्याला काय म्हणता येईल, नेशन. आणि ह्या लोकांनी स्वतःसाठी केलेल्या गोष्टी त्यालाच म्हणलं जाते नेशन स्टेट. हा चॅप्टर मोठ्या प्रमाणात 4 पॉईंटमध्ये डिवाईड केलेला आपल्याला आढळतो. पहिला पॉईंट म्हणजे फ्रेंच रिव्होल्यूशन झालं 1789मध्ये. तर 1789मध्ये झाल्यावर त्याचा इम्पॅक्ट काय झाला, तिथं कोणकोणत्या सोशल मुवमेंट झाल्या किंवा नवीन स्टेट कसे फॉर्म झाले आणि फर्स्ट वर्ल्ड वॉरचे रिझन काय. तर हे 4 पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. तर पहिला पॉईंट काय आहे की बाबा फ्रेंच रिव्होल्यूशनचा इम्पॅक्ट काय झाला किंवा याच्यामुळे द राईज ऑफ नॅशनलिझम इन युरोप कसं घडून आलं. तर पहिला पॉईंट काय झाला की पहिला माहीत आहे ना की एंड ऑफ मोनार्कीचा एंड झाला आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, रिपब्लिक. लोकांच्या हाती सत्ता गेली म्हणजे लोक काय स्वतःसाठी निर्णय करू शकतील, स्वतःच्या राज्यासाठी निर्णय घेऊ शकतील. तिथंच काय झालं की आपल्याला स्प्रेड ऑफ नॅशनलिझम बघायला मिळतं. तर स्प्रेड ऑफ नॅशनलिझम म्हणजेच काय की राष्ट्रवादाची भावना निर्माण व्हायला लागली की हे माझं राष्ट्र आहे. जसं आपल्याला फिलिंग येते ना घरी गेल्यावर, हे माझं घर आहे, माझी आई, माझे वडील, तीच भावना, तेच बंधुत्व आपल्याला या फ्रेंच रिव्होल्यूशनमुळे बघायला मिळतं. यात काय झालं की मग आता माझं राज्य आहे, माझं एरिया आहे, तर मग तिथं माझी सोवर्निटी म्हणजे माझ्या देशाची सोवर्निटी, माझं काही क्षेत्र आहे, माझ्यासाठी रूल कोण करेल, तर मी निवडलेले लोक किंवा मी डिसाईड केलेले लोकच माझ्यासाठी काय करतील, रूल निर्माण करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय झालं होतं की युनिफिकेशन ऑफ इटली अँड जर्मनी आपल्याला बघायला मिळते. तर युनिफिकेशन ऑफ जर्मनी आणि इटलीमध्ये काय झालं की बिस्मार्क आणि माझिनी यांच्या विचाराने, यांच्या कार्याने आपल्याला तिथं एक नवीन राज्य निर्माण होताना, नवीन राज्यांची भावना निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय म्हणता येईल की बाबा याचा इम्पॅक्ट कसं झाला, तर सिटिझनची एक आर्मी निर्माण व्हायला लागली. म्हणजेच काय की आता लोक काय विचार करायला लागले, लोक एक प्रकारचे वेपन तयार झालं, मिलिटरीमध्ये पार्टिसिपेट करायला लागले, मिलिटरीमध्ये भाग घ्यायला लागले, प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, नेपोलियन कोड. हा जो 6वा पॉईंट आहे नेपोलियन कोड. यात काय झालं की नेपोलियन जेव्हा सत्तेत आला तर नेपोलियनने काय केलं की मला तुमचं काहीच माहीत नाही, माझे रूल चालतील. तर त्यांनी काय केलं, इक्वेलिटी बिफोर लॉ. म्हणजेच काय की कायद्यासमोर सर्व काय समान आहेत, मग स्त्री असो, पुरुष असो, वृद्ध असो किंवा श्रीमंत असो. त्यांनी काय केलं की राईट ऑफ प्रॉपर्टी आणि जे टेरिफ होते, टॅक्स होते, त्यांच्यात काय केले, शिथिलता आणताना आपल्याला आढळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय की अबॉलिशन ऑफ फ्युडलिझम, म्हणजे तिथं जो असलेला सामंतवाद याचं काय केलं, त्यांनी अबॉलिशन करताना आपल्याला आढळते. 7वा पॉईंट काय म्हणतो बाबा, डिक्लाइन ऑफ अरिस्टोक्रेसी. बघा या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला टू द पॉईंट सांगते, जे तुम्हाला एक्झाममध्येच लिहायचे आहे, त्याच्यावर काहीही एक्स्ट्रा शिकवत नाही आहे. तर 7वा पॉईंट काय म्हणते, डिक्लाइन ऑफ अरिस्टोक्रेसी. आपल्याला माहीत आहे की समाज कसा 3 भागात डिवाईड झालेला होता. पहिला भाग कोणता होता, तर किंग लोक होते, दुसरा नोबल्स आणि तिसरा पिझंट. तर याच्यामध्ये जो नोबल्स भाग होता त्यालाच काय म्हणत होते, ॲरिस्टोक्रेसीस, म्हणजे एकदम श्रीमंत वर्ग तिथं स्थापन झालेला होता. आणि तो दुसऱ्याचं काय करत होता, तर एक्सप्लॉटेशन करत होता. तर मग ॲरिस्टोक्रेसीची त्यांनी लोकांना त्रास झाला की आपण सर्व इक्वल आहोत ना, मग श्रीमंत आणि गरीब हा श्रीमंत असायलाच नको, म्हणून डिक्लाइन ऑफ अरिस्टोक्रेसी आपल्याला बघायला मिळते. 8वा पॉईंट मग काय म्हणतो बाबा की नेशन क्रिएट झाले, तर नेशनसाठी काहीतरी सिम्बॉल लागेल, नेशनचं अँथम लागेल, एकतेची भावना, जनगण मन ऐकल्यावर आपल्याला जी फिलिंग येते, तिथं पण काहीतरी असेच लोक असतील ना, असेच विचाराचे की आपल्या देशाचं काहीतरी
सिम्बॉल असो, अँथम असो किंवा फ्लॅग असो, तर त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला आढळतात. आणि जो लास्ट पॉईंट आहे म्हणजेच काय, तर मॉडर्न नॅशन स्टेट म्हणजे नवीन विचारधारा एकत्रित येऊन आपल्याला कसं राज्य पाहिजे हे या फ्रेंच रिव्हॉल्युशननी दुसऱ्या युरोपियन देशावर टाकलेली इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळते. दुसरा पॉईंट काय बघितला होता आपण, की सोशल मुवमेंट. तर सोशल मुवमेंट कोणकोणत्या झाल्या असतील, तर पहिलीच मुवमेंट काय झाली तिथं नॅशनलिझम. रिव्हॉल्युशन आणि वेगवेगळ्या लीडरमुळे राष्ट्रवादाची भावना लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाताना आपल्याला दिसते. त्याच्यावर काय झालं की लिबरल मुवमेंट झाली. लिबरल मुवमेंट म्हणजेच काय की बाबा आता आपण बघितलं की ॲरिस्टोक्रेसी एक वर्ग आहे जो दुसऱ्या वर्गाला त्याच्यात भाग घेत नाही. पण जो बिस्मार्क आपल्या नेपोलियननी काय केलं की त्याच्या कोडमध्ये जे टेरिफ होते, टॅक्सेस होते ते कमी केले. त्याच्यामुळे व्यापार वाढला. व्यापारामुळे जो बिझनेस क्लास तयार झाला त्याला न्यू मिडल क्लास असं म्हणण्यात गेलं. त्या न्यू मिडल क्लासनी काय केलं आहे की तुम्ही जर आम्हाला याच्यात पार्टिसिपेट होऊ देत नाही ना, तर आम्हाला काय पाहिजे, लिबरल नॅशनलिझम पाहिजे. म्हणजेच काय पाहिजे, फ्रीडम आम्हाला पाहिजे. त्याचा खूप महत्त्वाचा फायदा त्यांना झालेला आपल्याला आढळतो. मग पिजनचा मुवमेंट तुम्हाला माहीत आहे की पिजनची जी सध्याची स्थिती आहे किंवा आधीची स्थिती ती हालाकीची होती. मग त्या ठिकाणचे पिजन काय एकदम राजेशाही असतील का, तर ऑफकोर्स नाहीत. मग त्यांच्यावर जे हाय टॅक्सेस होते किंवा कोणत्या प्रकारचे कर लादले जात होते ते खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी एका पॉईंटला तर रिवॉल्ट केला असेल ना, त्याचाही कुठे इम्पॅक्ट आपल्याला नेशन स्टेट किंवा सोशल मुवमेंटमध्ये बघायला मिळते. आणि आपल्याकडे असलेल्या सोशल रिलिजियस मुवमेंट झाल्या किंवा त्यांच्या समाजामध्ये असलेल्या सोशल रिलिजियस मुवमेंट झाल्या जे ते ख्रिश्चनिटी पाळतात. तर ख्रिश्चनिटीमध्ये जे नियम असते, काही नियम चेंज करण्यात आले. लोकांनी लोकांसाठी विचार करायला सुरुवात केली. हे आपल्याला फ्रेंच रिव्हॉल्युशन नंतर बघायला मिळतं. थर्ड पॉईंट काय बघितलं आहे बाबा आपण, की फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट. म्हणजेच काय झालं, तिथल्या लोकांचंच फ्रेंच रिव्हॉल्युशन लोकांचे विचार घेऊन दुसऱ्या ठिकाणी वेगळे जे अस्तित्व असलेले स्टेट होते, जे राजेशाहीमध्ये दबलेले होते, तिथं त्यांनी काय केलं, आता त्यांना काय पाहिजे होतं, नॅशनलिझम पाहिजे होतं, एक नवीन राष्ट्र पाहिजे होतं. म्हणून याच पॉईंटवर त्यांनी नवीन स्टेटचे फॉर्मेशन आपल्याला करताना दिसते. आणि ते कशामुळे झालं, तर पहिलीच आपल्याला माहीत आहे फ्रेंच रिव्हॉल्युशन. दुसरी गोष्ट म्हणजे नेपोलियन कोड. नेपोलियनने जी क्षेत्र घेतले होते त्या क्षेत्रामध्ये काय झालं की लोकांमध्ये विचार झाला ना की बाबा हा व्यक्ती करू शकतो, मी काय करू शकत नाही. तर ह्या गोष्टीचे एक्सपार्टेशन झाल्यामुळे नवीन राज्य निर्माण होताना आपल्याला दिसते. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच काय, कल्चरल नॅशनलिझम. म्हणजे एकसारखे कल्चर असलेले लोक एका ठिकाणी येऊन स्वतःसाठी विचार करायला आपल्याला दिसतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. तर इकॉनॉमिकल अपलिफ्टमेंट लोकांची होताना आपल्याला दिसते. कशामुळे, तर नेपोलियन कोडमुळे. टेरिफ टॅक्स कमी असल्यामुळे, ट्रान्सपोर्टेशन इझी झाल्यामुळे, वेट्स अँड मेजर व्यवस्थित झाल्यामुळे काय झालं की लोकांकडे पैसा यायला लागला. आणि त्याच्यामुळे काय झालं, तिथं एक ट्रेड युनियन, त्यालाच काय म्हणतात, झोवेरियन क्लास निर्माण होताना आपल्याला दिसते. आणि जे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी कशाला महत्त्वपूर्ण झाल्या, तर जे डिक्लाइन ऑफ काय झालं की एम्पायर होतं, ऑटोमन एम्पायर म्हणा किंवा ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायर म्हणा, तिथं डिक्लाइन होताना आपल्याला दिसते. हा या चॅप्टरचा तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट म्हणजेच काय की वर्ल्ड वॉरचे मेन रिझन काय होते. जे फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं ना, त्याचं मेन रिझन काय होते, तर पहिलं रिझन होतं की मिलिटॅरिझम. म्हणजेच काय झालं की वेपन खूप मोठ्या प्रमाणात बनवायला सुरुवात झाली. मग त्याचा यूजही मोठ्या प्रमाणात सुरू झाला, कारण की लोकांकडे पैसाही आला होता, तर खरेदीही वाढली. जर्मनी, ब्रिटन हे काय झालं, वेपन हब होताना आपल्याला दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे अलायन्स. लोकांमध्ये यांनी काय केलं, राज्यांनी की एकत्र येऊन ट्रिपल अलायन्स निर्माण करायला सुरुवात केली. की अचानक मग जाऊन हा याची संधी करणार, तो त्याची संधी करणार. म्हणजे प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या लाईक दॅट नाटो काय करतो की तुझ्यावर हल्ला केला, म्हणजेच काय केला, आमच्या बाकी देशावर हल्ला केलेला आम्ही मानू, अशी अलायन्स निर्माण करायला सुरुवात केली. आणि लोकांमध्ये जागलेली इम्पेरियलिझमची भावना, जसं ब्रिटनला वसाहतीकरण म्हणजे कॉलनायझेशन करायची खूप सवय पडली होती ॲक्च्युली, की त्यांनी काय केलं की कोणताही देश आम्हाला आमच्या अंतर्गत असायला हवा. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की ब्रिटनमध्ये कधीही सूर्य मावळलेला नसायला पाहिजे. म्हणून त्यांनी इम्पेरियलिझमची भावना स्वतःमध्ये जास्त असल्यामुळे लोकांना कॉलोनाइज करायला सुरुवात केली.
आणि याच्यात सर्वात गोष्ट म्हणजेच काय की माझं राज्य आहे आणि राज्य जर टिकून ठेवायचं असेल तर राज्याला एक्सपांडेशन करणं खूप महत्त्वाचे असते. म्हणून राष्ट्रवादाची भावना जी लोकांमध्ये निर्माण झाली होती ते एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघायला मिळते. आणि लास्ट पण खूप महत्त्वाचं कारण म्हणजे जे तात्कालिक कारण होतं की जो ऑस्ट्रेलियाचा राजा होता तो फेर्डिनँडची जी हत्या झाली होती त्या हत्या हे काय तात्कालिक कारण आपल्याला फ्रेंच रिव्हॉल्युशनचं फर्स्ट वर्ल्ड वॉरचं बघायला मिळते. तर हे 4 पॉईंट जे महत्त्वाचे सांगितले ना, हे काय झालं आहे की जो CBSE बोर्डनी NCERT बोर्डने नवीन GR काढला आहे, त्या नवीन GRमध्ये फक्त एवढे 4 पॉईंट करा, तुमचा सिलेबस या चॅप्टरचा कंप्लीट झालेला असेल. थँक्यू.